उल्हास जागृति, शहर अब होगा जागृत। महिला महिला संदर्भातले जे गुन्हे दाखल होते त्यामध्ये पण एकूण चेन स्नॅचिंग जे आहेत ते एकूण 56 दाखल होते आणि त्यातले एकूण 49 चेन स्नॅचिंग जे आहेत ते उघड करण्यास आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. शिवाय स्ट्रीट क्राईमच्या अनुषंगाने पण आम्ही वर्षभरात एकूण 17,000 कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक व्यवस्थेत अडथळा आणण्याच्या अनुषंगाने जवळपास 3,500 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. शिवाय आस्थापना उशिरापर्यंत चालू ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, त्यानंतर सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येईल या अशा प्रकारे सिलेंडर किंवा इतर ज्वालाग्री पदार्थ सार्वजनिक ठिकाणी विदाऊट परमिशन चालू ठेवणे या अनुषंगाने एकूण 17,099 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत. शिवाय झोनमध्ये 2 संघटित टोळ्या निदर्शनास आल्या होत्या, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. मोका ॲक्टनुसार यावरती कारवाई केलेली आहे. त्यामध्ये एकूण 15 गुन्हेगारांना आपण कारवाई केलेली आहे. MPDA अंतर्गत आम्ही 2 गुन्हेगारांवरती कारवाई केलेली आहे. एकूण वर्षभराची हद्दपारीची फिगर जर बघितली असता, तडीपारीची फिगर बघितली असता एकूण 76 गुन्हेगारांना आपण आपल्या झोनमधून हद्दपार केलेला आहे. शिवाय एकूण 1,23,04,00,000 रुपयांचा मुद्देमाल जो आहे गुन्ह्यामध्ये जप्त होता, तो मुद्देमाल त्यामध्ये सोनं, मोबाईल आणि 2 व्हीलर जे आहेत त्या नागरिकांना आम्ही सन्मानाने परत केलेला आहे. शिवाय पोलिसांना सामाजिक कामासाठी मदत करण्यासाठी एकूण 485 पोलीस मित्रांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे. ते आपल्याला मदत करत असतात. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन केलेला आहे. त्यामध्ये जवळपास 800 ज्येष्ठ नागरिक आणि जे एकटे राहणारे 41 ज्येष्ठ नागरिक आहेत यांची सुरक्षितता आपण पाहतो. त्यांच्या घरी आपण भेट देतो. त्यांना ज्या काय अडचणी असतील त्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. शिवाय शाळा कॉलेजमध्ये जे जनजागृती आहे ती आम्ही केलेली आहे. एकूण 417 कार्यक्रम गुड टच, बॅड टच आणि महिला सुरक्षितता विषय आम्ही घेतलेले आहे. या सर्व कार्यक्रम जे आहेत ते मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेले आहेत. उल्हास जागृति, शहर अब होगा जागृत।